तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहे. द कॅपॅसिटन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इन द गिवन सर्किट विल बी. तर आपल्याला कॅपॅसिटन्स फाइंड करायचं बिटवीन ए अँड बी पॉईंटमध्ये. तर हा क्वेश्चन 2001ला आलेला होता. तर आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे. ओके, ए आणि बी मधला आपल्याला कॅपॅसिटन्स या ठिकाणी फाइंड करायचं. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 1 मायक्रोफॅरड, बी ऑप्शन आहे 2 मायक्रोफॅरड, सी ऑप्शन आहे 3 मायक्रोफॅरड आणि डी ऑप्शन जे आहे 4 मायक्रोफॅरड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅपॅसिटन्स फाइंड करायचं ए आणि बी पॉईंटमध्ये. आपल्याला एक सर्किट दिलेले आहे, त्या सर्किटच्या ए आणि बी पॉईंटमध्ये किती कॅपॅसिटन्स आहे ते फाइंड करायचं. सर्वात पहिले तर मी या ठिकाणी सर्किट डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. या ठिकाणी आपल्याला दिलेला ए पॉईंट, त्या ए पॉईंट नंतर आपल्याला फर्स्ट कॅपॅसिटर दिलेला आहे. हा कॅपॅसिटर आहे जो आपल्याला 3 मायक्रोफॅरड एवढा दिलेला आहे. त्याच्यानंतर 2 ब्रांचेस दिलेले आहे. या 2 ब्रांचेसला पैकी पहिला जो ब्रांच आहे त्या ब्रांचला आपल्याला एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती तर 1.5 मायक्रोफॅरड. त्याच्यानंतर वरचा जो ब्रांच आहे त्याला पण एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे आणि या कॅपॅसिटरची पण व्हॅल्यू किती तर 1.5 मायक्रोफॅरड. हे दोन्ही ब्रांचेस या ठिकाणी मीट होत आहे आणि त्याच्यापासून आणखीन एक ब्रांच दिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक कॅपॅसिटर आहे आणि त्याची व्हॅल्यू किती तर 3 मायक्रोफॅरड आणि या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे बी. तर या ए पॉईंट आणि या बी पॉईंट याच्यामध्ये टोटल किती कॅपॅसिटन्स असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. एक काम करतो, याला लेबलिंग देतो. हा जो फर्स्ट कॅपॅसिटर आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, C2, C1. आज आला C2, याला आपण C3 कन्सिडर करू आणि जो लास्टवाला आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार, C4. आता या फिगरमध्ये जर बघितलं तर हे जो 2 कॅपॅसिटर आहे C3 आणि C2 हे 2 कसे येतात पॅरललमध्ये. ओके, तर या ठिकाणी मी राईट करतो कॅपॅसिटर्स C2 and C3 are in parallel. आता पॅरलल मध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, डायरेक्टली त्यांची ऍडिशन करतो. मग या दोन्ही C2 आणि C3 च्या जागी आपण काय घेतलं तर CP घेतला आणि CP किती असणार तर C2 प्लस C3. C2 आहे 1.5 आणि C3 जो आहे तो पण आहे 1.5 मायक्रोफॅरड. या दोघांचे जर ऍडिशन केलं तर आपल्याला भेटेल किती तर 3 मायक्रोफॅरड. माझा आला तुमचा CP. म्हणजे हा C2 आणि C3 जर रिप्लेस केला तर त्याच्या जागी आपल्याला एकच कॅपॅसिटर भेटेल आणि तो किती भेटणार तर 3 मायक्रोफॅरड. मग सर्वात पहिले आपल्याकडे पुन्हा या सर्किटला मी ड्रॉ करतो. हा ए पॉईंट जसाच्या तसा घेतला. त्यानंतर फर्स्ट जो कॅपॅसिटर आहे तो कोणता आहे C1. तो C1 पण मी तसा घेतला आणि C1 किती येतं तुमचा 3 मायक्रोफॅरड. हे 2 कॉम्बिनेशन गेले आणि या 2 कॉम्बिनेशनच्या जागी एकच आला आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती CP घेतली आपण आणि CP पण किती येतं 3 मायक्रोफॅरड इतका. आणि त्याच्यानंतर या 2 कॉम्बिनेशन नंतर आपला C4 जो आहे तो जसाच्या तसा. मग C4 जो आहे तो पण किती येतं 3 मायक्रोफॅरड आणि त्याच्यानंतर आपला जो पॉईंट आहे तो B. आता हे जर कॅपॅसिटर बघितलं C1, CP आणि C4 हे सगळे कसे येतात सिरीजमध्ये आणि सिरीजमध्ये असेल तर आपण त्यांची रेसिप्रोकल घेऊन काय करणार तर ऍडिशन. हिअर कॅपॅसिटर्स, कोणते कोणते कॅपॅसिटर C1, CP अँड C4 आर इन सिरीज. तरी सगळे कसे तर सिरीजमध्ये आणि सिरीजमध्ये आपण काय करणार रेसिप्रोकल घेऊन त्यांची ऍडिशन. म्हणजे आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स भेटेल कशाच्या मध्ये ए आणि बी च्या मध्ये. मग पहिला जो कॅपॅसिटर आहे तो काय C1, सेकंड जो कॅपॅसिटर आहे तो आहे CP आणि थर्ड नंबरचा जो आहे तो काय तर तुमचा C4 या ठिकाणी घेतलेला. ओके, CS म्हणजे काय तर आपल्याला ए आणि बी या 2 पॉईंटच्या मधला कॅपॅसिटर भेटणार. C1 किती आहे तर C1 आहे तुमचा 3, CP पण 3 आहे, C4 पण 3 आहे. म्हणजे सगळ्यांची काय करायची आपल्याला रेसिप्रोकल घेऊन त्यांची ऍडिशन. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करणार डायरेक्टली ऍडिशन. 1 + 1 2, 2 + 1 किती राहिला 3. मग 3 डिवायडेड बाय 3 झाला. ही कोणाची व्हॅल्यू झाली तर 1/CAB ची झाली. कॅपॅसिटर बिटवीन ए अँड बी पॉईंट. याचा रेसिप्रोकल करून घेऊ. CAB आपल्याला काय भेटतं याचं पण रेसिप्रोकल म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 आणि 3 डिवायडेड बाय 3 म्हणजेच किती 1 मायक्रोफॅरड. म्हणजे टोटल
कॅपॅसिटन्स असेल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स म्हणून त्याला बिटवीन ए अँड पॉईंट तो किती असणार तर 1 मायक्रोफॅरड. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर हा आपला ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए, आणि ऑप्शन ए म्हणजेच काय आपलं 1 मायक्रोफॅरड कॅपॅसिटन्स हे त्याचं फायनल आन्सर असेल.